श्री स्वामी समर्थ। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सप्तशृंगी देवीचे संपूर्ण माहिती व पौराणिक कथा। नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 पीठांपैकी ते आद्यशक्तीपीठ आहे। आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन अर्धशक्तीपीठ झाले, परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे। बाकीचे 3 पीठे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका। 18 हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात। सप्तशृंगी हा भारताच्या गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची आराध्यदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे। हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या ब्रह्मदेवाच्या कमंडलापासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते। आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते। देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते। ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे। येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत। या तिन्ही दरवाज्यातून देवीचे दर्शन घडते। या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सवही साजरा केला जातो। आईसमोरची सजावट फळे आणि भाज्यांनी केली जाते। शंखभरी देवी नवरात्रीची सुरुवात आई शंखभरी पासून झाली आहे, ज्यांची शक्तीपीठ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे, जे उत्तर भारतातील एक मोठे शक्तीपीठ आहे। परंतु आता शाकंभरी देवीचे अनेक मंदिरे बांधली गेली आहेत, परंतु मुख्य शक्तीपीठ हे एक आहे, सहारनपूर। अलंकार देवीची मूर्ती 9 फूट उंचीची आहे। ही मूर्ती शेंदुराने लिंपलेली आहे। येथे देवी सप्तशृंगी प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत। देवीला 11 वार पैठणी शालू प्रकारातील साडी लागते व चोळीला 3 वार खण लागतात। डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे। तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात। सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी देवी म्हणजे सप्तशृंगी असे मानले आहे। दंडकारण्यात रामसीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखले सापडते। पौराणिक कथांनुसार महिषासूर वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले। महानुभावी लीळा चरित्रात असे उल्लेख आढळते की राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छा येऊन पडला, त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरी काही भाग खाली पडला, तोच हा सप्तशृंग गड होय। नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तिसार या पोथीत 2ऱ्या अध्यायात वर्णन असे आहे की दत्तगुरु व महादेव अरण्यात गमन करत असताना व अचानकपणे महादेव यांना कळते की कोणीतरी तपश्चर्या करत आहे। ते बघण्याकरिता ते दत्तगुरु यांना पाठवतात व दत्तगुरु त्यांना घेऊन महादेवकडे येतात आणि महादेव व दत्तगुरु म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तशृंगी देवी पूर्ण करेल। शाबरी विद्याची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होते। सविस्तर माहिती नवनाथ भक्तिसार या पोथीत 2ऱ्या अध्यायात वर्णन केलेले आहे। निवृत्तीनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती। शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ नोंदविलेला आढळतो। देवी भागवतातही देवीचे देशात 108 शक्तीपीठे असल्याचा उल्लेख आहे। गडावर चैत्रोत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक अनवाणी चालत येतात। रूप कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासूर नावाचा राक्षस माजला होता। त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते। त्यामुळे तो ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला। त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली। ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले। या काळात महिषासूर सप्तशृंगीच्या जवळ होता।
देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले अशी एक कथा आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने 472 पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत व 2018 पासून रुजू मार्गाचा वापर सुरू झाला आहे. पूजा पहाटे 5 वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. 6 वाजता काकड आरती होते. 8 वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसून तिचा साज शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7:30 वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. यात भारतातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो. सोबतीला खुरासणीची चटणी, वरण, भात, भाजी, पोळी ही नैवेद्य म्हणून असे असते. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्यांचाच असतो. या ध्वजाचे सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज 11 मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो. असे आहे देवी सप्तशृंगीचे इतिहास व पौराणिक कथा. श्री स्वामी समर्थ.